करण्याचा निर्णय घेतला गेलाय। 11वी मॅच आहे। काल देखील खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या। अविनाश मुकेश रॉयल संघ मात्र सेमीफायनल मध्ये गेलाय। यानंतर टीम स्वामी समर्थ त्यांच्या विरुद्ध तिसाई वॉरियर्स कल्याण। वळत मॅच दिशेने कल्याणचा आज तिसाई वॉरियर्स कल्याण त्यांच्या विरुद्ध टीम श्री स्वामी समर्थ आज साऊथ मुंबईची एक चांगली स्टार कास्ट आहे। आणि पाहूयात कशा प्रकारे ही मॅच रंगेल। स्वागत आहे सर्वांचं अधीरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे दुसरं वर्ष। काल देखील उद्घाटन कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर पार पडला। शारदा गणेश शिंदे यांच्या हस्ते मात्र आपला नारळ फोडला गेला आणि त्यानंतर सर्व आमचे मान्यवर इकडे आले। सतीश शिंदे यांचे सर्व मित्र 2 दिवस इकडे क्रिकेटचं आयोजन चालू आहे आणि कुर्ला परिसरामध्ये देखील आपण पाहिलं तर एक चांगलं आयोजन। काल संतोष नाणेकर यांची देखील भेट आपण पाहिली गेली आहे क्रीडा स्पर्धेला। tenniscricket.in चे देखील सर्वसार्वाय त्याच परिसरातील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट नेहमीच वरती नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं। बॉलिंगसाठी हार्दिक येत आहे। स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर आशिष, नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर श्रेयस। तिसाई वॉरियर्स कल्याण आहे। आमचे विक्रम, आकाश गुरराव सर्व त्यांची टीम आमचे लेफ्टर देखील अगदी खूप चांगली मेहनत करतात आणि सर्व सतीश शिंदे यांचे मित्र या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आलाय। आज सर्व या परिसरातील आमचे सत्यविनायक टीम आणि अधीरा सत्यविनायक कामोटे हा संपूर्ण मुंबई संघ पाहिला गेला। अधीरा यांच्या नावाने संघ शेवटचा दिवस आहे। चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन। कोण चॅम्पियन होईल? खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत। श्री साई स्पोर्ट्सच्या देखील चॅनलवर आपण युट्यूबला पाहतो लाईव्ह। पहिली ओव्हर घेऊन हार्दिक स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर श्रेयस आहेत। तिसाई वॉरियर्स कल्याण जिंकणार की श्री स्वामी समर्थ? या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी कडा घेतली गेली। हार्दिकचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने पाहिला गेला। बॅटची हलकीशी कडा घेतली गेली। सचिनने मागे कुठेतरी कॅच ड्रॉप केली त्यामुळे रन मिळेल।
इकडे देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अगदी कोण चॅम्पियन होईल यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. इकडे देखील बॉलला वळवलं गेलं. एक चांगला बॉल पाहायला मिळाला सुनील यांच्या माध्यमातून. अनुभव आहे आणि खूप चांगला लेग ब्रेक पाहायला गेला. बॅटरला जागेवरच थांबवलं. गुड बॉलिंग सुनील. ओल्ड इज गोल्ड. दी खूप वर्ष अगदी 40-45 इकडे सिंगलने पुढे जाईल. मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर शांत होतीये कारण की कल्याण संघाने मात्र स्कोर कुठेतरी ग्राफ खाली राहिलाय. 16 रन झाले धावफलकावरती 16. या बॉलवर देखील बॉक्स आउट स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. स्कोर कार्ड कुठेतरी शांत राहिले. सुनील त्यानंतर सूरज, हार्दिक चांगली बॉलिंग केली आहे. सर्व बॉलर्सनी चांगले एफर्ट्स लगावले त्यामुळे स्वामी समर्थ संघ मात्र या मॅच मध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. तिसाई वॉरियर्स कल्याण संघ कुठेतरी बॅकफुटला राहिलाय. हा बॉल देखील आपण पाहिला तर खूपच बाहेर व्हाईट बॉल. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न करतात. क्या बात आहे. क्लास बॉलिंग पाहायला मिळते सुनील यांच्या माध्यमातून. अप्रतिम टप्प्यावर मारा करतात आणि या मॅच मध्ये अक्षरशः जीव लावून कामगिरी करतात. त्यांना माहिती आहे पहिल्या 2 बॉलरनी चांगले एफर्ट दाखवले त्यामुळे आपल्याला देखील एफर्ट दाखवावा लागेल. या बॉलवर देखील मात्र एक चांगला बॉल बॅक टू बॅक मात्र इथे डॉट बॉल पाहायला मिळतात आणि मैदान सोडावं लागेल बॅटरला देखील. गुड बॉलिंग. विकेटचा मात्र पुरेपूर फायदा उचलतात जी खेळपट्टी बनवली आहे आणि तेवढ्याच चांगल्या अंदाजामध्ये मात्र इथे कामगिरी राहिली आहे. बॉलर्सची देखील दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा कोण चॅम्पियन होईल. काल अबी 11 रॉयल चेंबूर संघ मात्र फायनल मध्ये गेलाय. सेव्हन्टीन 17 रन झाले धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सतरा धावा झाले धावफलकावर. शेवटचे 6 बॉल घेऊन मात्र उस्मान येतात. एक चांगलं क्रिकेट खेळले गेले तर एक चांगले बॉलर आहे ते वेगळी ॲक्शन आहे आणि अगदी शहाड आंबोली त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. त्यानंतर मात्र मालाडला स्थलांतर झालेत बट त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना शहाड आंबोली परिसरातून अगदी हा खेळाडू नावारूपाला आला आणि चांगली बॉलिंग करत असताना उस्मानचा देखील एक वेगळे चर्चेत राहिलं गेलंय. चांगले बॉलर आहेत. एक वेगळी ॲक्शन आहे. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर एक रन मिळते तिकडे. 18 धावा होते धावफलकावर. शेवटची ओव्हर चालू आहे. अधिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. अंडरआर्म क्रिकेट मुंबईच्या कानाकोपऱ्यात हा खेळ खेळला जातो आणि मुंबईकरांचा लाडका खेळ आहे. ज्या खेळाची देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे. या बॉलवर दांडी उडवली गेली. उस्मानचा भन्नाट वेग. अनस्टॉपेबल उस्मान. काय बॉल टाकला गेलाय. क्लास यासाठी ओळखले जातात. शहाड आंबोली परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि मुंबईत येऊन देखील एक वेगळी छाप सोडली गेली उस्मानच्या माध्यमातून. बॅटिंगसाठी वसंत बुवा अगदी खूप वर्ष खेळलेत. 40+ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलेत वसंत.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा उस्मान, स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर वसंत देत आहेत. हा बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर, वाईट बॉल. इकडे देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल पाहिला गेला. आपण पाहिलं तर तिकडे 1 रन मिळेल. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. सचिनने देखील चांगले एफर्ट दाखवले गेले. स्कोर कुठेतरी ग्राफ शांत राहिला आहे. यानंतर वी यंग पॅकर संघ आपण तयार राहायचं आहे. इकडे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर रन एका दुसरी बाउंड्री आली नाही. 27-28 टार्गेट देखील या ग्राउंडवर चांगलं आहे, पण बाउंड्री येणं गरजेचं आहे. तिसाई वॉरियर्स कल्याण संघ मात्र कुठेतरी स्कोर थांबवलाय. या बॉलवर क्या बात आहे, म्हटल्याप्रमाणे झालंय. या चौकाराने मात्र इथे कुठेतरी मॅच आली आहे. 26 रन झाले, 27 रनचं टार्गेट आहे. ठीक आहे, या ग्राउंडवर 27 रन देखील तुम्ही फाईट करू शकता. जर चांगली बॉलिंग केली, चांगली फिल्डिंग केली, 27 देखील या ग्राउंडवर खूप आहेत. चोवीस बॉल 27 रन करायच्या. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहूयात कशी मॅच रंगेल. चोवीस बॉल मध्ये 27 रन करायचे आहेत. सचिन टुकरुल त्या सोबतीला आपण पाहिलं दर्शन कामटे. दोन्ही खेळाडू देखील साऊथ मुंबईतला खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत आणि खूप वर्ष खेळत आहेत, त्यामुळे मॅच चांगली रंगेल. बट कल्याण संघाने जर चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग केली आणि एक्स्ट्रा रन्स टाकल्यानंतर कल्याण संघ देखील मॅचमध्ये येऊ शकतो. तिसाई वॉरियर्स कल्याण संघ देखील फाईट करेल का, यावर देखील नजरात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन राज,
क्रिकेटमध्ये कधी कोण जिंकेल्याचा नेम नाहीये. काल 2 बॉल 2 ची मॅच पाहिली, 6 बॉल 6 च्या मॅच पाहिल्या, आज 1 बॉल 2 पाहिलं, 6 बॉल 4 पाहिल्या. त्यामुळे क्रिकेट असा खेळ आहे ना, कधी कुठली मॅच कलाटणी गेल्याचा नेम नाहीये. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, राजने एक चांगला बॉल टाकलाय. जो चांगली फिल्डिंग करेल तो या ग्राउंडवर चांगलं खेळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राज, स्ट्राईक एंडला बॅटर दर्शन कामटे आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. कांगा लीगची देखील एक टुर्नामेंट चांगली खेळली गेली आहेत. अनुभव आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सचिन टुकरुल घाटी, खूप वर्षाचा अनुभव, यावर्षी वायकटला अशी बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग केली होती. चांगले प्लेयर आहेत, खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे. अंधेरीचे खेळाडू आहेत. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. खोल डब्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली गेली आहे. सिंगल रन मिळेल. दोघांना जाणीवेच आपण पहिले 12 बॉल 13 रन जरी केले तरी नंतर मॅच होऊ शकते. पाहूयात कशा प्रकारे डाव रंगेल. इकडे देखील आपण पाहिलं तर सिंगल रन मिळतीये. पण राजने पहिले 4 बॉल मिडल पिचिंग पाहिली गेली आणि आतापर्यंत एक चांगला स्पेल टाकलाय. पाहूयात कशी कामगिरी करे आपल्या टीमसाठी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राज सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर सचिन टुकरुल आहेत. या बॉलवर आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केला गेला, नो बॉल. हा बॉल आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केलाय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून तुम्हाला बॉलिंग करावी लागते. राजने मात्र कुठेतरी नियंत्रण चुकलं आणि 90 अंशाच्या वरून मात्र बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. नो प्लस 1 मध्ये धावफलक 2 ने 6 रन होते धावफलकावरती. व्ही यंग पॅकर संघ आपण तयार राहायचं आहे. व्ही यंग पॅकर माझगाव. यानंतर विनिंग टीम सोबत आपल्याला खेळावं लागेल. त्यानंतर एक सेमीफायनल, त्यानंतर फायनल अशी मात्र देखील आज लढत पाहायला मिळतील. 21 रनची गरज अजून 20 बॉलमध्ये. या बॉलवर देखील समोर एक चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग, परफेक्ट स्ट्रोक पाहिले गेले. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात, त्यामुळे बॅट पकडण्याची आणि एक बॅट फिरवण्याची वेगळी पद्धत आहे. 7 रन झाले धावफलकावरती, अजून 20 रन करायचे 19 बॉलमध्ये. इकडे देखील कव्हरला अगदी हलक्या हाताने ढकलला गेले क्षेत्ररक्षक आहेत. तिकडे आपण पाहिलं तर अगदी प्रेमाने फक्त ढकललं तिकडे. अठरा बॉलमध्ये 19 रन करायच्यात. पहिली ओव्हर राजचे 8 रन आलेत. बॉलिंगसाठी अतुल येतात. 18 बॉल 19 रन करायच्यात. या बॉलवर देखील हलक्याने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळतीये. बॉल टू बॉलची मॅच आहे. काल 39 पाठलाग असताना कल्याण संघ देखील अगदी पहिल्या 18 बॉलमध्ये 33 रन केले, पण 6 बॉल 6 करत असताना कुठेतरी फाईट झाली मॅच. त्यामुळे या ग्राउंडवर बॉल टू बॉल देखील तेवढेच मॅच रंगताना पाहायला मिळेल.
हा बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर आहे, व्हाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर. 17 बॉल 17 करायचं आता मात्र बॉल टू बॉलची मॅच आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर एक चांगली पिचिंग पाहिली गेली. आपण तिकडे डॉट बॉल पाहायला मिळेल. कोण जिंकणार ही मॅच त्यावर देखील नजर. विकेट गेली नाही त्यामुळे दोन्ही बॅटर अगदी सेट झालेत. सिंगल डबल मॅच चालू ठेवतात आणि ते खूप महत्वाचं आहे. मॅच चालू ठेवावी लागेल तुम्हाला, मात्र एक एक रन करावे लागतील. इकडे देखील आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे. बॅटरला मैदान सोडावं लागेल. सचिन टुकरुलला जोडी तुटती आहे आणि कहाणी में ट्विस्ट. कल्याण संघ देखील कमबॅक करेल का मॅचवर देखील सर्वांच्या नजर आहेत. न्यू बॅटर सूरज उपाध्याय बॅटिंगसाठी. इट इज आउट आहे मैदान सोडा बॅटरला. कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर आता पुन्हा एकदा फिरतीये. सूरज उपाध्याय नवीन बॅटर. 10 रन झालेत. 15 बॉल 17 करायचं आहे. बॉलिंगसाठी आपण आता अतुल आहेत. अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अंतिम काही मॅचेस शिल्लक आहेत. कोण चॅम्पियन होईल. काल अबी-11 रॉयल संघ आपण पाहिला तर चेंबूरचा स्टेशन वाईज फॉर्मॅट तो संघाने मात्र पुढे चाल केली खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल तिकडे. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय येतात. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळतीये. सिंगल रन चालू ठेवणं गरजेचं आहे. एका दुसरी बाउंड्री कधी येऊ शकते बट सिंगलचा मीटर मात्र चालू ठेवावा लागेल. 13 बॉल 15 करायचे शेवटचा बॉल आहे. बॉलिंगसाठी अतुल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर दर्शन आहेत. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेलं फक्त तिकडे. रन सिंगल मिळेल. 12 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 14 रनची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल का दुसऱ्या डावामध्ये देखील.
या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेलेत, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. क्या बात आहे, दर्शनने काय कव्हर ड्राईव्ह खेळला गेलाय, परफेक्ट प्रॉपर टायमिंग होतं, पण तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बाकीलालने तिकडे एक चांगला बॉल केला, बॉल अडवला. बॉलिंगसाठी वसंत येतात. वसंतची ओव्हर खूप महत्वाची, 11 बॉल 13 करायचा आहे. 14 रन झालेत. सूरज उपाध्याय स्ट्राईक एंडला बॅटर. हा बॉल देखील कव्हरला ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रनची मात्र मॅच चालू आहे. 10 बॉल 12 करायचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा वसंत. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. श्रेयस तिकडे होते आणि तदनंतर आपण पाहतो 2 रन धावून काढले जातात. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. नऊ बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येईल, मात्र डॉट करून चालणार नाही दर्शन यांना. मॅच जिंकायची तर मात्र प्रत्येक बॉलवरती एफर्ट द्यावे लागतील. सिंगल चालू ठेवणं गरजेचं आहे. 17 धावा झाल्या त्या फलकावरती 17. इकडे देखील आपण पाहता पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने रन तिकडे सिंगलने पुढे जाईल. 18 धावा झाल्या त्या फलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका होता, बट चांगली ओव्हर पाहायला मिळाली. वसंतने एक सेफ ओव्हर टाकले. गुड बॉलिंग वसंत. 6 बॉल मध्ये आता मात्र समीकरण आले. 8 रनची गरज आहे. टीम स्वामी समर्थ संघ देखील मात्र कुठेतरी मॅच मध्ये शांत राहिली आहे. चांगला फटका होता, पण तेवढेच चांगला बॉल अडवला गेला. तिकडे रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. सूरजचा हा स्ट्रोक अगदी स्टेप आउट झाले. समोर लोअर फुलटॉस बॉल, अगदी बॉल हवेत होता. 6 बॉल 8 करायच्यात. कल्याण संघाने चांगली फाईट केली. शेवटचा आलेला चौकार मात्र मॅच मध्ये कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं. त्यामुळे एक टार्गेट होतं 27, ते मात्र आता करतायत. 6 बॉल 8 करायचं आहे टीम स्वामी समर्थ. बॉलिंगसाठी सूरज येत आहेत. 2 सूरज आमने सामने. 6 बॉल मध्ये 8 रन करायचे आहेत. पहिले 2-3 बॉल तर चांगले नाही तर ही मॅच अजूनही रंगेल. कल्याण संघ देखील मॅच सोडणार आहे, पण फिल्डरला मात्र एफर्ट द्यावे लागतील. किपरचा देखील रोल खूप महत्वाचा आहे आणि म्हणजे जिकडे सिंगल आहे तिकडे सिंगल थांबवणं गरजेचं आहे. बॉल चांगला कॅरी करावे लागेल. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावे लागतील. 6 बॉल 8 या ग्राउंडवर देखील फाईट आहे. 6 बॉल 6 पाहिले, 6 बॉल 4 पाहिली आपण. त्यामुळे 6 बॉल 8 देखील कल्याण संघ मॅच सोडणार नाही आहेत. आज एवढं लांबून आले तर काहीतरी सोडायचं आहे. तिसाई वॉरियर्स कल्याण. 6 बॉल 8 करायच्या. स्ट्रायकेटला सूरज उपाध्याय. बॉलिंगसाठी देखील सूरज. 2 सूरज आमने सामने आहेत. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिस फील्ड पाहायला मिळतीये.
1 रन असणार आहे. याचंच नाव दडपण आहे, याचंच नाव व्यवसाय क्रिकेट आहे. एक युवा खेळाडू आहेत, थोडं दडपण आहे, बट तिकडे बॉल पडद्यावरून गेला त्यामुळे 1च रन असणार आहे. 5 बॉलमध्ये 7 करायचं आहे. पाच बॉलमध्ये 7 रन करायचे आहेत. सूरज आणि दर्शन दोन्ही देखील मुंबईतील एक चांगले खेळाडू आहेत, बट कल्याण संघ देखील मात्र आज पहिल्यांदाच खेळतात व्यावसायिक गटामध्ये. तिसाई वॉरियर्स कल्याण संघ देखील मॅच सोडणार नाहीयेत. या बॉलवर देखील स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक चांगला बॉल अडवला गेलाय. 4 बॉलमध्ये आता मात्र 6 रन करायचे आहेत. बिग फाईट, काटेकी टक्कर, चांगली मॅच आहे, चांगली मॅच रंगतीये. अधिरा स्पोर्ट्स क्लब, सतीश शिंदे आणि संपूर्ण त्यांची टीम, आज त्यांचे सर्व मित्र परिवार. 4 बॉलमध्ये 6 रन. पवेत कोण बाजी मारेल या मॅच वरती? चार बॉल 6 आली आहे. मग अशी 6 बॉल 4 होती, आता मात्र 4 बॉल 6 आहे. एका दुसरा मोठा स्ट्रोक मात्र मॅच मध्ये घेऊन येईल. दर्शन कामटेकडे देखील अनुभव आहे, स्टार्ट टू एंड खेळतात. हा बॉल क्या बात आहे, आणि व्हाईट बॉल पंचाने मात्र दंडित केला गेला. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1-1 रननी मात्र मॅच एक चांगली रंगताना पाहायला मिळते. काय समीकरण आलंय, 3 बॉलमध्ये 4 रनची गरज आहे. अफलातून मॅच आहे. सूरज उपाध्याय अनुभव आहे, अशा अनेक मॅचेस जवळून खेळलेत. 3 बॉल 4 आहे. कल्याण संघ देखील अगदी तीन बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. अफलातून मॅच आहे, काय मॅच रंगते, आणि हेच नाव क्रिकेट आहे. आज कल्याण संघ देखील पहिल्यांदाच खुल्या गटामध्ये खेळतात, बट थेट फाईट केली. एकदा जोरदार टाळूया. 3 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर, कडाक. या बॉलवर देखील स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडे डगमगले तिकडे सूरज उपाध्यायने, मात्र तिकडे स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. आणि बॅटर डीकेला मात्र इथे मैदान सोडवा गेलं. दर्शन खामटीची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. तर 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. शेवटची बाउंड्री आता सर्वांना आठवली असेल, जी बाउंड्री लगावली. बाकेलालने मात्र त्याचं काम केलं होतं. ऋतिक येतात नवीन बॅटर. 2 बॉल 3 आहे. एक सिंगल आला तर 1 बॉल 2 देखील बघायला मजा येईल. आता व्हाईट बॉल, आता व्हाईट पण येऊ शकतो, नोला प्लस पण येऊ शकतो, व्हाईटला पण प्लस येऊ शकतो. क्रिकेटचं गणितच वेगळं आहे, त्यामुळे क्रिकेट असा खेळ ना की कधी कुठली मॅच फिरेल. 2 बॉल 3 आहे. चांगली बॉलिंग करतात सूरज. स्ट्राईक एंडला सूरज, बॅटिंग साठी सूरज, बॉलिंग साठी सूरज. 2 सूरज आमने सामने आहेत. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, आणि ही मॅच काय होते मिसफील्ड. रन मिळेल तिकडे 4. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के.
पाहू शकतो रिप्लायच्या माध्यमातून समोर स्टेप आउट झाले आणि बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना थोडी मिस फील्ड रन मिळाले 4 आणि मॅच नावर करत असताना टीम स्वामी समर्थ मॅच जिंकतात. अभिनंदन. 10 बॉल 7 चांगली कामगिरी केली सूरज उपाध्यायने. त्यानंतर 12 बॉल 10 दर्शन. मिलिंद मामा यांच्या हस्ते मात्र दिला जाईल आमचे मामा मिलिंद मामा.